नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो. तर खूप आनंदाची अशी माहिती आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे त्या योजनेचं आता पोर्टल जे आहे ते लॉन्च झालेलं आहे. म्हणजे जी वेबसाईट आहे ती लॉन्च झालेली आहे आणि आता आपण वेबसाईटद्वारे सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतो. तर ही वेबसाईट कशाप्रकारे त्यांनी तयार केलेली आहे, यामध्ये आपण कशाप्रकारे लॉग इन करायचं आहे, आपलं खातं कसं तयार करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला बघूयात. तर मित्रांनो, गुगलवर आपल्याला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. ही जी नवीन वेबसाईट आहे ती सुरू केलेली आहे. या इथं तुम्हाला सुरुवातीलाच माझी लाडकी बहीण असं दिसेल लोगो आणि इथं मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन अशा प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहे. जसं आपण स्क्रोल करून खाली येऊ तिथं आपल्याला इथं माहिती दिली आहे की पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या दिलेली आहे, पोर्टलवर मंजूर अर्जांची एकूण संख्या दिलेली आहे आणि पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या दिलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत हे पोर्टल चालू झाल्यापासून 15,000 जणांनी ऑनलाईन या पोर्टलद्वारे अर्ज आता केलेले आहेत. आणि खाली आलं तर आपल्याला ही सगळी या इथं जी आहे ती या योजनेविषयी माहिती दिलेली आहे. या इथं पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहे ती सविस्तर माहिती या इथं त्यांनी दिलेली आहे. तर आता आपल्याला या इथं अर्ज जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इथं अर्जदार लॉग इनवर क्लिक करावं लागेल. तर या इथं आल्यानंतर आपल्याला लॉग इनचं ऑप्शन दिसेल. तुम्ही जर इथं अकाउंट काढलं असेल तर लॉग इन करता येतं. तर आपलं इथं आता अकाउंट नाही आहे, त्यामुळे आपल्याला क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर आपण पुढे येऊ. पुढे आल्यानंतर आपल्याला इथं आधार कार्डप्रमाणे नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर, पासवर्ड तयार करायचा आहे, तुमचा जिल्हा, तालुका, गाव, तसेच तुमचं महानगरपालिका आहे की ग्रामपंचायत आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि या इथं जे काही ऑप्शन आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे गृहिणी आहात की काय आहात ते इथे सिलेक्ट करून आपण आपलं अकाउंट इथं तयार करून घ्यायचं आहे. तर या इथे मी सगळी माहिती भरलेली आहे. तर आता आपल्याला इथे कॅप्चा टाकलेला आहे. कॅप्चा टाकून आपण इथं जे आहे ते साईनअप या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. साईनअप ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे ते अकाउंट जे आहे ते क्रिएट झालेलं आहे, बघू शकता इथं आलेलं आहे. आता आपल्याला जे आहे ते इथं OTP टाकायचं आहे. OTP टाकून त्यावर पुढे जायचं आहे. आणि इथं आपल्याला आता हे करायचं, OTP टाकायचं आहे. आणि व्हेरीफाय OTPवर आपण क्लिक करायचं आहे. तर आता आपलं OTP जो आहे तो सक्सेसफुली झालेला आहे. आता आपल्याला इथं जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे. तर इथे लॉग इन करण्यासाठी मी मोबाईल नंबर, पासवर्ड टाकलेला आहे आणि खाली इथं कॅप्चा टाकलेला आहे. आणि आता मी लॉग इन या टॅबवर क्लिक करतो. लॉग इनवर टॅबवर क्लिक केल्यानंतर आपलं आता सक्सेसफुली जे आहे ते लॉग इन झालेलं आहे. तर या इथं बघू शकता. आता आपण या इथं आल्या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर ह्या 3 रेषेवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या इथं बघू शकता मेनू आहेत. ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्कीम, ॲप्लिकेशन मेड फॉर अर्लियर, प्रोफाईल आणि इथं लॉगआउटचं ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे इथं आपल्याला इंटरफेस दिसू शकतो. तुम्ही जर वेबसाईट मराठीमध्ये बघणार असाल तर मराठीत आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं मेनू आहे. इथं अर्ज करण्यासाठी आपण इथं क्लिक करायचं आहे. या इथं क्लिक करून आपण अर्ज जो आहे तो करू शकतो. पण यासाठी तुम्हाला या इथं अकाउंट काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. अकाउंट काढल्यानंतर साईनअप करायचं आहे. साईनअप केल्यानंतर आपण इथं लॉग इन करायचं आहे. आणि या इथं अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. या इथं आता आपण टॅबवर क्लिक करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यावर क्लिक करूया. या इथं क्लिक करण्यासाठी आपल्याला आता इथं ज्या महिलेचा अर्ज आपल्याला इथं भरायचा आहे त्या महिलेचा इथं आपल्याला OTP आधार नंबर टाकून
OTP आधार नंबर टाकायचा आहे आणि OTP आल्यानंतर OTP जो आहे तो आपण टाकून पुढची प्रोसेस जी आहे ती अर्जासाठी करायची आहे. तर अशा प्रकारे ही नवीन वेबसाईट जी आहे ती लॉन्च झालेली आहे. तुम्ही जर ह्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं इथं अकाउंट काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं या इथं अकाउंट काढून घ्या आणि तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज करू शकता. मी तुम्हाला याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.